नमस्कार. कथांजली पॉडकास्ट आपल्यासाठी घेऊन येत आहे लेखिका कल्याणी देशपांडे यांची एक कथा लॉकडाऊन इफेक्ट. अभिवाचन केले आहे अनघा डोरले यांनी. चला तर मग वळूया कथेकडे. लॉकडाऊन इफेक्ट. 24 मार्च 2020 पासून भारतात लॉकडाऊन जाहीर झाले. करोना वैश्विक महामारीने संपूर्ण जग ढवळून निघाले. प्रत्येकाच्या डोक्यावर भीतीची टांगती तलवार लटकू लागली. त्यामुळे लोकांचे आयुष्यच बदलून गेले. एकमेकांना भेटणं, रस्त्यांवरून मोकळं फिरणं बंद झालं. सर्वत्र कोरोनाची दहशत जाणवू लागली. निरनिराळ्या स्तरातील लोकांवर लॉकडाऊनचे निरनिराळे परिणाम झाले. कोणाला कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवता येऊ लागला, तर काही लोकांचे रोजगार गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आता आपण 5 वेगवेगळे कुटुंब ज्यांच्यावर लॉकडाऊनचा कसा वेगवेगळा परिणाम झाला आहे हे बघू. कुटुंब 1. या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक जोडपं राहते. श्री व सौ पैठणकर. श्री व सौ पैठणकर खूप आनंदात होते, कारण त्यांचा मुलगा निखिल 4 वर्षांनी ऑस्ट्रेलियाहून घरी भारतात आला होता. सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्यामुळे तिथल्या कंपनीने त्याला कामावरून कमी केलं होतं. त्यामुळे तो कायमस्वरूपी भारतात आला होता. त्याच्या एका मित्राच्या ओळखीने त्याला भारतातच चांगली जॉब ऑफर आली होती. आल्यापासून निखिलची आई त्याला नवनवीन पदार्थ करून खाऊ घालत होती. मोकळ्या प्रशस्त अंगणात फिरताना, गच्चीत सूर्यस्नान घेताना त्याला खूप छान वाटत होतं. बरं झालं बाई, निखिल कायमचाच भारतात आला ते. आता त्याच्या लग्नाचंही बघता येईल. सौ पैठणकर श्री पैठणकरांना म्हणाल्या. हो ना, तिथे कामात सतत व्यग्र असल्यामुळे लग्नाचा विषय काढला की टाळायचाच पठ्ठ्या. आता सापडला चांगला तावडीत. कोरोनाची बॅट टळली की देऊ उडवून त्याच्या लग्नाचा बार. श्री पैठणकर म्हणाले. बार काय उडवू, आधी मुलगी तर शोधावी लागेल की नाही. सौ पैठणकर. त्यात काय अवघड आहे. आजकाल इतके मेट्रोमोनियल संकेतस्थळ आहेत, त्यात त्याचं नाव नोंदवून घेऊ. नातेवाईकांना देखील निखिलचा फोटो, परिचयपत्र पाठवता येईल. म्हणजे मुलगी शोधण्याचं काम तरी या लॉकडाऊनमध्ये घरबसल्या होऊन जाईल. श्री पैठणकर. निखिलच्या कानावर टाका हे आणि दोघे मिळून वधू संशोधनाच्या कामाला लागा. सौ पैठणकर. निखिल आणि त्याच्या बाबांनी मिळून मेट्रोमोनियल साईटवर नाव नोंदवले. तसेच निखिलचा फोटो व बायोडाटा सगळी माहिती नातेवाईकांना व्हॉट्सअपवर कळवली. एक एक मुली बघत असताना एका मुलीच्या अपेक्षा आणि निखिलच्या अपेक्षा जुळत असल्यामुळे त्याने तिला पसंत केलं. निशा महाजन व तिच्या आईबाबांशी अनेक वेळा निखिल व निखिलचे आईबाबा झूम मीटिंगद्वारे भेटले. एकदा लॉकडाऊन संपलं की प्रत्यक्ष भेटून पुढचं ठरवता येईल असं ठरलं. आता पैठणकर व महाजन कुटुंबीय लॉकडाऊन संपण्याची वाट बघू लागले. कुटुंब 2. या कुटुंबात 3 सदस्य होते. शिशिर, शीतल व त्यांची 3 वर्षांची मुलगी शलाका. शलाका फार आनंदात होती, कारण लॉकडाऊन असल्याने ती तिच्या आईबाबांसोबत तिच्या आजोळी आली होती. आता धम्माल करणार होती शलाका. ना शाळेची कटकट, ना डे केअर मधल्या बाईंची वटवट. किती छान. आई बाबा 24 तास घरात आणि दुधात साखर म्हणजे आजी आजोबांचा सुद्धा तिला भरभरून सहवास मिळणार होता. आजी, हा कोरोना किती छान आहे ना, माझा मित्रच आहे तो. शलाका. का ग बाई, सगळ्यांना कंटाळून सोडणारा कोरोना तुला मित्र का वाटतो. सौब्राह्मे आश्चर्याने म्हणाल्या. अगं मित्र नाही तर काय, कोरोना आल्यामुळे लॉकडाऊन झालं, त्यामुळे आम्ही इथे आलो आणि आई बाबा सुद्धा घरूनच ऑफिस काम करू शकतात, म्हणून तुम्हा चौघांचा सहवास मला भरभरून मिळतोय. नाहीतर दिवसभर शाळा आणि मग डे केअर यामध्येच माझा वेळ जायचा.
संध्याकाळी आई-बाबा मला घ्यायला यायचे, तेव्हा तर मी झोपेला येऊन जायची. फक्त शनिवार, रविवार काय तो त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळायचा, शलाका म्हणाली. शिशिर, शीतल, श्री व सौब्रह्मे शलाकाचे बोलणे ऐकून अंतर्मुख झाले. दुसऱ्या दिवशी शलाका अंगणात खेळत असताना तिचे आजोबा तिला म्हणाले, "शलाका, हे लॉकडाऊन संपलं ना, तरीही तुला डे केअरमध्ये जावं लागणार नाही बेटा. आम्ही म्हणजे मी, तुझी आजी, तुझे नाना-नानी आणि तुझे आई-बाबा आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय, की तुझे आई-बाबा ऑफिसला गेले, की तुझ्याजवळ तुझे नाना-नानी आणि मी व तुझी आजी आलटून-पालटून राहणार आहोत. तुझ्या घरी म्हणजे तुझी शाळा झाली, की तुला घरीच राहता येईल. डे केअरला कायमचा बाय-बाय. काय मग? चालेल ना तुला?" "चालेल काय म्हणता आजोबा? मला तर धावेल." असं म्हणून शलाका तिच्या आजोबांना बिलगली. शलाकाचे आजी-आजोबा, आई-बाबा प्रसन्नपणे हसू लागले. कुटुंब 3. राय कुटुंबात दोघेच नवरा-बायको राहतात. रुद्र आणि रिचा. दोघांचा एकमेकांशी मुळीच पटत नाही. दोघांचे वैचारिक मतभेद आहेत. लॉकडाऊन आधी दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेरच असायचे. त्यामुळे दोघांचा संपर्क फार कमी वेळ यायचा. शनिवार, रविवार रुद्र त्याच्या मित्रांना, कधी आईबाबांना भेटण्यात, तर रिचा सुद्धा तिच्या मैत्रिणींना भेटण्यात, माहेरी बोलण्यात घालवून टाकायचे. त्यामुळे जगासमोर का होईना त्यांचं लग्न टिकून होतं. पण लॉकडाऊनमुळे सतत तोंडावर तोंड पडल्यामुळे वारंवार त्यांचे खटके उडू लागले. "तुला मी लग्नाआधीच सांगितलं होतं, की मला मूल नकोय. मला माझं करिअर महत्वाचं आहे. चूल आणि मूल माझं ध्येय नाही. तेव्हा तू तोंड वर करून तोंड भरून हो असं म्हणाला होतास. मग आता का खूळ लागल्यासारखं वागतोय?" रिचा त्राग्याने म्हणाली. "त्यात काय खूळ लागल्यासारखं आहे? सगळेच जण लग्न झाल्यावर मुलं-बाळं होऊ देतात. तेच मी म्हणतोय, काही जगावेगळं नाही. उलट लग्नाआधी तू जे म्हणालीस तेच तुझं तात्पुरतं खूळ असेल असं मला वाटलं, म्हणून मी फारसं गांभीर्याने न घेता तुला हो असं म्हणालो." रुद्र म्हणाला. "तो तुझा प्रॉब्लेम आहे. जे तू सिरियसली घ्यायला पाहिजे होतं ते तू घेतलं नाही. माझ्यासाठी हा विषय केव्हाच संपलाय." रिचा असं म्हणून पलीकडल्या खोलीत जाऊन लॅपटॉपवर ऑफिस काम करत बसली. रुद्रने तो बसलेल्या खोलीचं दार जोरात लावून घेतलं. अशा तऱ्हेने रिचा रुद्रचे रोजच कधी स्वयंपाक करण्यावरून, कधी घरकाम करण्यावरून ह्या न त्या कारणाने वाद होऊ लागले. ते वाद एवढे विकोपाला गेले की घटस्फोट घेण्यासाठी ते लॉकडाऊन संपण्याची वाट बघू लागले. कुटुंब 4. जहागीरदार कुटुंबात 7 व्यक्ती राहत असत. पण नवीन पाहुणीचं आगमन झाल्यामुळे कुटुंब सदस्यांची संख्या 8 वर गेली आहे. श्री व सौ जहागीरदार घरातील ज्येष्ठ नागरिक. त्यांचा मोठा मुलगा सुबोध व लहान मुलगा प्रबोध. सुबोधची बायको सुपर्णा तर प्रबोधची बायको प्रभा. सुबोध सुपर्णाचा मुलगा सुजय तर प्रबोध प्रभाची मुलगी प्रिया. अवघ्या 12 दिवसांची नुकतंच तिचं बारसं झालंय. सुदैवाने प्रभाला डिस्चार्ज मिळाल्यावर लॉकडाऊन जाहीर झाले होते, नाहीतर फार पंचायत झाली असती. प्रभाचे माहेर ग्रामीण भागात असल्याने तिथे अद्ययावत दवाखाने नव्हते. म्हणून बाळंतपण सासरी करून मग प्रभाने माहेरपणाला जावं असं ठरलं होतं. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्याने तिला माहेरी काही जाता आले नाही. प्रभा माहेरी गेल्यावर सुपर्णा देखील तिच्या माहेरी जाणार होती. पण लॉकडाऊनमुळे तिचंही जाणं रहित झालं. लॉकडाऊनमुळे मोलकरीणबाईंना जबरदस्तीची सुट्टी मिळाली होती. त्यामुळे सगळे कामं सुपर्णाला घरीच करावे लागत होते. जाऊचे बाळंतपण, सासूबाईंना लो बीपीचा त्रास असल्यामुळे त्या फार काम करू शकत नव्हत्या, तरी त्यांना जेवढं जमेल तेवढं त्या करायच्याच. सासरी पूजा करणे, सुजयला गोष्ट सांगणे, त्याचा अभ्यास घेणे हे महत्वाचे काम करायचे. सुबोध,
प्रबोध बाहेरून काही सामान आणायचं असेल ते आणून देत असत. बाकी दिवसभर ऑफिस कामासाठी ते लॅपटॉप समोरच बसलेले असायचे. नाश्ता, स्वयंपाक, धुणी-भांडी, केर-लादी, घराची स्वच्छता, बाळंतिणीची काळजी घेणे हे सगळे कामं सुपर्णाला करावे लागत असत. त्यामुळे ती मेटाकुटीला येत असे. प्रभाला जाऊवर कामाचा भार पडल्यामुळे संकोचल्यासारखे होत होते. सुजय आईला अजून काम पडू नये म्हणून त्याच्या खेळण्याचा पसारा स्वतःच आवरून ठेवायचा. ऑनलाईन शाळा झाली की आजोबांच्या मदतीने ज्या दिवशीचा अभ्यास त्या दिवशीच करून घ्यायचा. घरचे सगळेच जण शक्य तितके सुपर्णाला मदत करायचे, पण कामाचा पसारा एवढा असायचा की सगळेच हतबल झाले होते. घरातील सगळेच जण, विशेषतः सुपर्णा, लॉकडाऊन संपण्याची वाट बघू लागले. कुटुंब 5. सावळे कुटुंबात मालती, महिपती व त्यांची 4 मुलं मीरा, मीना, नीता व मनोज असे 6 सदस्य होते. चौथ्या खेपेस नंबर लागल्यामुळे मनोजला घरचे सगळे चौबाऱ्या म्हणायचे. लॉकडाऊनचा या कुटुंबावर फारच वाईट परिणाम झाला होता. महिपती वेठबिगारीवर काम करत असे, तर मालतीबाई 4 घरचे कामं करून संसाराला हातभार लावायची. पण लॉकडाऊनमुळे दोघांचे काम हातचे निघून गेले होते. मीरा, मीना, मीता, मनोज यांची शाळा बंद झाली होती. घरी स्मार्टफोन नसल्यामुळे ते ऑनलाईन शाळेत बसू शकत नव्हते. जिथे रोजच्या खाण्याचेच वांदे झाले होते, तिथे ऑनलाईन शिक्षण कुठून परवडणार? एक सांस खायचं, एक सांस पाणी पिऊन राहायचं, असे त्यांचे दिवस जात होते. मालती जिथे कामाला जायची तिथल्या काही कनवाळू मालकिणींनी तिला 2 महिन्याचा पगार फुकट दिला होता. ते पैसे आणि जवळचे साठवलेले पैसे यात सावळे कुटुंबियांचे 2 महिने कसेबसे निघाले. पण जेव्हा एकवेळचं जेवण करता येणंही अशक्य होऊ लागलं, तेव्हा त्यांनी शहरातून आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. गावी जाऊन जो काही जमिनीचा तुकडा होता त्यावर सगळे मिळून मेहनत घेऊन धान्य पिकवू लागले. जे काही मिळत होतं ते कसं तरी पोटात ढकलून एक एक दिवस रेटत ते लॉकडाऊन संपण्याची वाट बघू लागले. अशा रीतीने कोरोनाच्या कहराने अवघे जग ढवळून निघाले आणि लॉकडाऊनचे जनतेवर बरे वाईट परिणाम झाले. धन्यवाद. या इथेच ही कथा समाप्त होत आहे.